नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पाहूयात पुढील भाग. पूजा ऑफिसमध्ये जाताना मम्मीसोबत बोलत होती. त्यामुळे सनी पूजाचं बोलणंच होत नाही. दोघेही ऑफिसला निघून जातात. अजूनही पूजा सनीसोबत बोलत नव्हती. लागोपाठ मीटिंगनंतर कामं करून सनी कंटाळून गेला होता. 3च्या दरम्यान पूजाची आठवण झाली. त्यात एक फाईल करप्ट झाली होती. ओपन होत नव्हती. फोन करतो तर ती उचलत नाही. म्हणजे मॅडमचा अजून राग गेला नाही. पूजा श्रुतीला काम समजावून सांगत होती. तेवढा स्वप्नील येतो. पूजा, रमण सरांनी सांगितले तुला सरांच्या कॅबिनला जायला. बरं. पूजा शांतपणे काम करत दोघी सनीच्या कॅबिनला जातात. पूजा श्रुतीला पुढे करते. मे आय कम इन सर. दार उघडून हळूच येस. सनी वर बघतो तर पूजा तिच्या पाठीमागे होती. पूजा जाऊन सोफ्यावर बसते. श्रुती, सरांची कोणती फाईल करप्ट झाली बघ आणि रिकवर कर. सनी, कम्प्युटरमधील एक फाईल दाखवतो. एवढं काय झालंय चिडायला? मी बोलतोय सकाळपासून तरी स्वतः बोला धरायचा. सनी मनातच विचार करत लॅपटॉप बघत असतो. तर पूजा तिचा फोन बघत असते. तेवढ्या श्रुती सनीला, सर, कॅडबरी समोर धरतच, आज माझा बर्थडे. ओह, मी या कंपनीतलेच माझ्या सगळ्या फ्रेंड्सना देते. सो शेवट हळूहळू बोलते. सनी स्मितहास्य, हॅपी बर्थडे अँड थँक्स फॉर कॅडबरी, पण मी चॉकलेट खात नाही, तिला दे. सनी पूजाकडे बघत, त्यांना पण दिलंय मी श्रुती, तरी तिलाच दे. असंही तू तिचे फेवरेट चॉकलेट मला देते, तीच खाऊन टाकेल. सनी हसत. श्रुती मनातच विचार करत, यांना कसं माहिती तिला काय आवडतं? एवढी क्लोज फ्रेंड्स आहेत काय? पूजाकडे बघते तर पूजा रागाने सनीकडे बघत असते. पूजा, माझे काही फाईल डिलीट झालेत बघ ना. सनी, पूजा, श्रुती चेक कर. ती तिचं काम करते, तू कर. चल इकडे ये. सनी जरा कडक शब्दात बोलतो तसं पूजा गुपचूप उठते आणि समोरच्या चेअरवर बसून चेक करायला लागते. वेळ लागेल, पण डिलीट कसे काय झाले? तुमच्या लॅपटॉपला तर कोणीच हात लावत नाही. पूजा, काय माहिती. सनी इनोसेंट फेस करत, बरं, मी 5 मिनिटात आले. पेन ड्राईव्ह घेऊन मग त्याचा बॅकअप घेते. पूजा, ओके. सनी, श्रुती काम कमी आणि सनीकडे जास्त लक्ष होतं. सनी त्याचं काम करत असतो तर श्रुतीचं काम जवळपास झालंच होतं. ती नजर चोरून त्याला बघत होती. काम करताना त्याचा सिरियस चेहरा मधूनच बियर्डवरून हात फिरवायचा. जॅकेट काढल्यामुळे मसल्स उभारून दिसत होते. तर शर्टचे पहिले एक बटन ओपन होते. तेवढ्यात पूजा येते, पण वळून दार लावताना दारामध्ये बोट अडकतं. आई गं. पूजा विवळतच. तसं सनी पटकन उठून थोडं कमी पळतच पूजाकडे जातो आणि तिचा हात हातात घेत बघतच, वेडी आहेस का? बघून करता येत नाही. चिडून ओरडतच तिला घेऊन सोफ्यावर आणून बसवतो. मिस पिऊनला सांगून पटकन आईस आणा. सनी, तसं श्रुती पण घाबरून पळतच बाहेर जाते. सनी तिचा हात बघतो तर 2 बोटं लाल झाले होते. डॉक्टरला फोन करणारच की पूजा फोन काढून घेते. अगं, मला फोन तर करू दे. सनी फोन घेत ओरडतो, एवढ्यासाठी कोण डॉक्टर बोलवतं का? 10 मिनिटात कमी होईल. पूजा हात बघत, अगं पण किती लाल झालाय तो. सनी काळजीने पोटावर फुंकर मारत. तसं पूजाच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याच्या कुशीत शिरत खूप दुखतंय. सनी तिला बाजूला करत डोळे पुसतो. चल डॉक्टरकडे जाऊ. सनी काळजीने, नाही, माझं पोट दुखतंय. त्याच्या कुशीत जाऊन मुसमुसतच, कंबर पण दुखते आणि आता हाताला हे लागलं. बोट दाखवत सनी हातात घेऊन बोटांवर किस करतो. होईल कमी. 5 मिनिटं थंड पाण्यात हात घातला की बरं वाटेल. पण 1 मिनिट, तुला पिरियड्स आलेत का? सनी नजर रोखून, हो, कालच. पूजा अजूनही मुसमुसतच होती. मग मला कधी सांगणार होतीस? मुद्दाम स्वतःला त्रास करून घ्यायचा असतो का? तुझ्यासाठी भांडणं एवढे इम्पॉर्टंट आहेत का की तू मला एका शब्दाने सांगू नये तुला त्रास होतोय? सनी रागातच, सॉरी ना, पण तरीही तुम्ही रात्री जवळ घेऊन झोपलात ना, माहिती आहे. पूजा पाऊट करून, नाही मान हलवत, यू आर इम्पॉसिबल. सनी, तेवढ्या दार उघडण्याचा आवाज येतो. पूजा बाजूला होते. श्रुती बाऊलमध्ये आईस घेऊन आली होती. मॅम, यात हात ठेवा, तुम्हाला कमी दुखेल. ती पण काळजीने बोलते. पूजाच्या चेहऱ्याकडे बघते तर ती आत्ताच रडले वाटत होतं. पण बाजूला सनी बसलेला बघून तिला कसं तरीच होतं. सनी पूजाचा हात हळुवारपणे बाऊलमध्ये ठेवतो. मॅम, मेडिसिन आणू का? श्रुती, नको, ती खाणार नाही. 5 मिनिट आईस वॉटरमध्ये हात ठेवले की कमी होईल. सनी, श्रुती मनातच, एवढं सगळं कसं माहिती असेल? किती काळजी घेतात एकमेकांची. तिला जेलस वाटायला लागतं. श्रुती, ती टिपॉयवरचा पेनड्राईव्ह घे आणि सरांची फाईल रिकवर कर. पूजा, बरं वाटते का डॉक्टरकडे जायचं? सनी, बरं वाटते.
तुम्ही जा काम करा. पूजा सनीला. श्रुती काम करत होती. पूजाला आता बरं वाटत होतं. तशी सोफ्याला मागे डोकं टेकवून डोळे बंद केले होते. काम झाल्यावर मॅम झालं निघायचं? श्रुती. पूजा तू थांब, मला अपडेट्स हवेत. सनी. श्रुती रिसेप्शनला सांग माझं पार्सल आलं असेल तर इकडे पाठव आणि वर जा, मी तिकडेच येते. पूजा. श्रुती निघून जाते. तसं अजून किती दिवस? सनी बोलतच असतो की आज पार्सल येईल, मी कॅमेरा ऑर्डर केला आहे. माझा प्लॅन रेडी आहे पण थोडा वेळ हवा आहे कॅमेरा इन्स्टॉल करायला. तेव्हा टेक्निकल टीममधून कोणीच नको. पूजा. पूजा. पुढे काय करायचं यावर ठरवलं ते सांगते. कॅबिनमध्ये पिऊन पार्सल देऊन जातो. भूक लागली आहे. पूजा. दुपारी जेवली नाहीस का? सनी. मला न आवडणारी भाजी होती म्हणून जास्त जेवलेच नाही. पण मी तुमच्याशी लगेच कसं बोलणार? बोलायला लागले. बोलणार. पूजा. मी नाही. सनी हसतो. कारण मगापासून ती विसरून गेली होती ती सनीसोबत बोलत नाही. आज डिनरला जाऊ, तुझं फेवरेट चायनीज फूड खाऊ. सनी. हो, पण आपल्याला हॉटेलमध्ये नको. टेस्ट चांगली नसते. मी सांगते तिकडे जाऊ. पूजा. मॅडम टॉपचे शेफ आपल्याकडे कामं करतात आणि तुला त्यांच्या हातचं आवडत नाही? हां बरोबर आहे, तुला रस्त्यावरचं आवडतं, तिकडची टेस्टी बेस्टी आवडते. सनी. हो, आपण पूजा बोलतच असते की सनी तिला थांबवत, बरं आपल्या हॉटेल सोडून दुसरीकडे जाऊ, पण मी घेऊन जाईन तिकडेच, तरच बाहेर जाऊ, नसेल तर शिव बनवून देईल, ते खा. सनी. मला नको, जा तुम्ही एकटेच. माझा फेवरेट फूड आहे तर माझं फेवरेट रेस्टॉरंट पाहिजे. पूजा चिडतच. ओके बरं जाऊ, पण प्लीज जरा व्यवस्थित असं ठिकाण बघ. सनी. बरं, तुम्ही सांगाल त्या प्लेसला जाऊ, पण मला आवडेल असं फूड पाहिजे. पूजा. ओके राणी सरकार. सनी उठून तिला हक करतो. पूजा निघून जाते. दोघेही समजूतदार होतात. एकमेकांच्या मूडनुसार सांभाळून घेत होते. पूजा निघून वर येते. श्रुती कॅबिनमध्ये टाइमपास करत बसली होती. मॅम बरं वाटतंय? पूजाला आलेलं बघून. हो बरं आहे. बोलून ड्रॉवरमध्ये बॉक्स ठेवते. नंतर सोनाली आणि राधा पण येतात. बोलता पूजा सांगून जाते, क्रिसमस निमित्ताने पार्टी आहे, खाली मीटिंगला थोड्या वेळात बोलवतील. अर्ध्या तासाने सगळे मीटिंगला जात असतात. मॅम तुम्ही येणार नाही? श्रुती पूजाला बसलेलं बघून. नाही ग, माझं काम आहे. आणि असंही तुम्ही सांगाल ना मला काय होईल तिकडे. पूजा. मग मी पण थांबते तुमच्यासोबत. राधा आपल्याला सांगेल. असंही तुमच्या हाताला मदत लागेल. श्रुती. बरं थांब, बाकी सगळे जाऊ देत. पूजा विचार करत. सगळे मीटिंगला निघून जातात. 5 मिनिटांनी पूजा ड्रॉवरमध्ये ठेवलेला बॉक्स बाहेर काढते. श्रुती. मी जाऊन येते. कोणी माझ्याबद्दल विचारलं तर माहिती नाही बोल आणि लगेच मला मिस कॉल दे किंवा मेसेज कर. पूजा. मी पण येऊ का मॅम? माझी गरज पडेल. श्रुती. गरज तर पडेल पण नको. काही ठिकाणी फक्त माझंच ॲक्सेस आहे, सो तू इथेच थांब. आणि हो, मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते ना? पूजा. 100% मॅम. मी लक्ष ठेवेन, यू डोंट वरी. श्रुती पूजा एकत्र असायच्या आणि पूजाच्या ऑब्झर्वेशननुसार श्रुतीवर विश्वास ठेवू शकत होती. पण इकडे सगळी टेक्निकल टीम बसून वैतागली होती. अर्धा तास झाला सगळेच निवांत होते. नंतर काहीतरी करावं लागेल म्हणून अर्धा तास पुढे मीटिंग घेतली. पूजा सर्व्हर रूममधून बाहेर आली. चल कॅन्टीनला चहा घेऊ. पूजा. ओके चला. श्रुती प्रश्न न विचारता दोघी कॅन्टीनमध्ये जातात. ऑर्डर देऊन नुकतेच बसले होत्या. मॅम, मी एक सिक्रेट सांगू? श्रुती लाजतच. हो सांग ना. तुझ्या क्रशबद्दल. पूजा तिच्याकडे बघत. तुम्हाला कसं कळालं? श्रुती. तुझ्या या ब्लश करणाऱ्या चेहऱ्याकडे बघून. पूजा. मग मी बॉयफ्रेंडबद्दल पण सांगू शकते. श्रुती. हो, पण तुला बॉयफ्रेंड असता तर तुला दिवसभरात एकतरी कॉल आला असता आणि माझ्या ऑब्झर्वेशननुसार तुला तसा एकही कॉल आला नाही. सगळ्यांशी नॉर्मल बोलते. पूजा. श्रुती. ऑब्झर्वेशन छान आहे. मग कुठे असतो? पूजा. आपल्याच ऑफिसमध्ये. श्रुती लाजत. अरे वा, छानच की. रोज बघायला भेटत असेल ना? पूजा. श्रुती. क्रश आहे की लव? पूजा. माहीत नाही, पण आवडतात खूप. त्यांना सतत बघू वाटतं. श्रुती. अरे वा, गुड. म्हणजे इन प्रोसेस आहे. लव असेल तर लगेच सांगून रिकामी हो, नाहीतर दुसरं कोणीतरी पटवायचं. पूजा हसत. श्रुती हसते. बरं ऐक, आता माझं एक काम करायचं आहे. का? हे विचारू नकोस. तुला 2-3 दिवसात कळून जाईल हे काम का सांगितलंय. पूजा सिरियस होत. ओके. श्रुती. पूजा तिला सांगते. गुड. तर ऐक, उद्या संडे आहे, सगळे येतील, तुम्ही पण या. पूजा. ओके. श्रुती. संध्याकाळी ऑफिस सुटेपर्यंत सगळ्या टेक्निकल टीमला कळालं होतं उद्या यायचं आहे आणि आतली खबर म्हणून एम्प्लॉई रिलेटेड इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर येणार आहे.
त्यात सगळ्या एम्प्लॉईची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल. सनी बोलल्याप्रमाणे दोघे एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये जातात. पूजाने स्पायसी फूड ऑर्डर केलं बघून, तू तर स्पायसी खात नाहीस, मग कशाला ऑर्डर केलंस? सनी, स्पायसी चायनीज छान लागतं ना म्हणून. आणि एक दिवस तिखट खाल्लं ना चालेल ना? पूजा डोळे मिचकावत. तिखट लागत होतं तरीही पूजा खाते बघून, बच्चा दुसरं काहीतरी खा, तुला सहन होत नाही माहिती आहे ना? सनी, बरं म्हणून लगेच दुसरं ऑर्डर करते. इतक्या वेळ सांगता येत नाही का? उगाच तिखट खात बसले. सनी चिडचिड करत. वेस्ट जाईल ना म्हणून हळूच. पूजा वेस्ट नाही जात. इथे हॉटेलमध्ये राहिलेले लोक गरीब लोकांना जेवण देतात. सनी तिला समजावत. हां, हे बरं झालं, मला वाटलं फेकून देतील. पूजा, नाही गं, आजकाल जवळपास सगळ्या हॉटेलमध्ये असंच होतं. आपल्या पण. सनी, पूजाची ऑर्डर येते. दोघे जेवण करून घरी येतात. पूजा कपडे चेंज करून बेडवर झोपलेली होती. सनी शेजारी येऊन झोपणार की माझं पोट दुखतंय. पूजा लोळतच. मी बोललो होतो नको खाऊस स्पायसी, तुला माहिती आहे ना त्रास होतो. सनी रागवतात. एक दिवस खाल्लं तिखट तरीही एवढा त्रास होतो, पोटात आग होते, डोळ्यात पाणी येतं. सनी तिला समजावत. उठून बस, तुला मेडिसिन देतो, बरं वाटेल. सनी तिला बसवत डोळे पुसतो. एकतर तुझे पिरियड्स आणि हे स्पायसी जेवण, माहिती आहे त्रास होतो तरीही खाल्लंस. सनी रागवत तिच्यासमोर मेडिसिन धरतो. तोंड कसं तरी करते. सनी, खा पटकन, मला चॉकलेट पाहिजे. पूजा, बरं आलो घेऊन, तोपर्यंत मेडिसिन घे. सनी तोंड कसं तरी करतच मेडिसिन हातात घेऊन बघत असते. सनी चॉकलेट घेऊन येतो तरीही ती बघत बसली आहे बघून, बच्चा लवकर खाऊन घे, किती वेळ बघत बसणार? सनी वैतागत पटकन मेडिसिन खाते आणि सनी काढून चॉकलेट घेऊन खात. आईस्क्रीम खायचंय. झोप आता, उशीर झालाय. सनी, काय हो, प्लीज ना, चला ना, पोटात आग होतीये ना, आईस्क्रीम खाल्लं की थंड वाटेल. पूजा लाडीगोडी लावत. नो, थोडा वेळ फिर मग झोप. सनी, प्लीज ना, चला ना, नाहीतर आपण खाली तरी जाऊ वॉकला. त्याच्याजवळ जात. बरं ठीक आहे, खाली जाऊ. सनी, आलेच चेंज करून. पूजा निघतच असते. नको राहू दे हेच कपडे. आणि त्याचं लक्ष तिच्या ओठांकडे जातं. ओठांना हलकं चॉकलेट लागलं होतं. मला पण चॉकलेट पाहिजे. ओठांकडे बघत पूजा त्याची नजर बघून पटकन ओठांवरून जीभ फिरवते आणि चॉकलेट समोर करते. घ्या, खा, माझ्यासोबत शेअर कर. बोलतच सनी एक छोटं बाईट ओठांवर पकडतो. नको, मी मेडिसिन खाल्ली आहे, कसं तरी वाटतंय. पूजा, मला नाही, काय वाटतंय? सनी तिला जवळ ओढत. नको ना, एकतर मेडिसिनमुळे कडू तोंड झालंय, त्यात हे नको, चला खाली जाऊ. पूजा हात सोडवत. जाऊ दे म्हणून दोघे खाली येतात. खाली कोणीच नव्हतं. दोघे गार्डनमध्ये आले होते. सनी कॉलवर बोलत पूजासोबत वॉक करत होता. दोघे असं खूप कमी वेळा रात्री वॉकला यायचे. पूजा हातात हात घेऊन चालत होती. बच्चा, फिरून ये, मी आलोच बोलून सनीला तिथे मित्र गाठ पडतो. अरे संकेत, इकडे. सनी, हां, अरे ते पार्थसोबत आलो होतो, तू इथे कसा काय? संकेत, अरे पूजासोबत आहे, ती बघ तिकडे फिरते. सनी, तर तेवढ्यात पार्थ पाठमोरा पूजाकडे बघतच येत, कारण तिने छान अशी स्काय ब्लू त्यावर कार्टून प्रिंटेड नाईट सूट घातला होता आणि त्यात लहान मुलांना बोलत होती. तो संकेत जवळ चालत येत होता. अरे तिने मेडिसिन खाल्ली आहे म्हणून खाली घेऊन आलोय. सनी, का, मेडिसिन खात नाही का? संकेत, हो ना, एक वेळ लहान बाळाला द्यायला सांग, मी देईन, पण हिला द्यायचं म्हणजे मोठं कामच असतं. सनी, तेवढ्यात मागून पार्थ येत. अरे मग स्पूनमध्ये पाणी घेऊन त्यात टॅबलेट टाकायची, ती भिजली ना त्यावर शुगर टाकून द्यायची, पटकन पिऊन टाकेल. सनी आणि संकेत, अरे खरंच, ट्राय कर, दीदी असंच करते तिच्या बेबीला. पार्थ. संकेत हसतो, खूप मोठ्याने हसायला लागतो. नंतर सनी, बरोबर आहे, तू असंच कर, असंही ती लहान आहे, स्पूनमध्ये मेडिसिन देत जा तुझ्या बेबीला. सनी पण हसायला लागतो. तर पार्थ प्रश्नार्थक नजरेने बघत, काय झालं? अरे तो त्याच्या वाईफला मेडिसिन देण्याबद्दल बोलत होता आणि तू सांगतोय स्पूनमध्ये दे. संकेत, ओ. पार्थ. तेवढ्यात पूजा त्यांच्याकडे येते. पार्थ अजूनही तिच्याकडे बघत होता. त्याला ती अजूनही खूप निरागस लहान मुलगी वाटत होती. त्यात तिचा नाईट सूट, केसांची पोनी आणि तिची प्युअर स्किन, जी मागेही त्याला अट्रॅक्ट करत होती. पूजा जवळ येत सनीचा हात पकडते. झोप आली. डोळे बारीक करत हळूच पार्थ आणि संकेतला बाय करून दोघेही निघून जातात. पार्थ हळूच, ती सनीपेक्षा खूपच लहान वाटते ना? लहान आहे, पण एवढी पण नाही. आता आपण कपल बघतो ते 1-2 वर्षी लहान मोठे असतात म्हणून असं वाटलं असेल. संकेत,
असेल, पार्थ विचार करतच. सनी आणि पूजा वर येतात. अहो, एक विचारू? पूजा नाही म्हटलं तर नाही का विचारणार? का नाही बोललोत म्हणून परत भांडत बसणार? त्यापेक्षा विचार. सनी. पूजा त्याच्या दंडावर फटका मारते. बरं विचार आता. तिचे हात पकडत. सनी. माझा मूड गेला नंतर कधीतरी. पूजा बेडवर जात. बरं चला झोपू मग. सनी नाही. नाही विचारते आत्ताच, परत विसरून जाईल. पूजा ब्लँकेटमध्ये जात. सनी हसतो आणि हात टाकून जवळ ओढतो. डेस्टिनी म्हणजे काय? पूजा. नियती. सनी तिचा पाय स्वतःच्या पायावर घेत. ते माहिती आहे मला. म्हणजे एखादं उदाहरण द्या ना. किंवा आपलंच सांगा. म्हणजे आपली डेस्टिनी एक होती म्हणून आपण एकत्र आलो की योगायोग? पूजा. दोन्ही म्हणू शकतो. सनी. म्हणजे? पूजा. आता बघ, तू गावाकडची, मी इकडे शहरातला. आपण एकाच कंपनीत भेटलो. हा योगायोग असेल. पण आपण भांडलो आणि नंतर एकत्र आलो, लग्न झालं. हे सगळं डेस्टिनी असणार. सनी. ओ असं तर. पूजा. आता झोपतच. उद्या पण जायचं आहे लक्षात आहे ना? सनी. हो, पण थोडी कंबर दुखतीये. पूजा. बरं मॅडम, सगळी सेवा करून घ्या. सनी कंबर दाबून देतो. पूजा झोपून गेली होती. सकाळी नेहमीप्रमाणे दोघेही आवरून रेडी होतात. आज गौरी आली नव्हती म्हणून पूजाने स्वतः ब्रेकफास्ट बनवला होता. दोघे ब्रेकफास्ट करून ऑफिसला निघतात. आज सनीने रेड टी शर्ट आणि ब्लॅक जीन्स शूज मस्त लुक होता. तर पूजासुद्धा कमी नव्हती. लाईट ग्रीन क्रॉप टॉप आणि ब्ल्यू जीन्स शूज, केसांची पोनीटेल. दोघेही नुकतेच लिफ्टमध्ये आले होते. श्रुती आणि राधा येताना बघून पूजा लिफ्ट थांबवते. श्रुती आणि राधा पण लिफ्टमध्ये येतात. राधाचं लक्ष सनीच्या हाताकडे जातं. श्रुतीला इशाऱ्यात बघ म्हणते. श्रुती बघते तर सनीच्या हातात त्याची स्वतःची आणि पूजाची दोन्ही बॅग असतात. सनी दुसऱ्या हातात मोबाईल बघत असतो. त्याचं लक्ष पूजाच्या शूजकडे जात असतं. तसं पूजा शूजलेस बांधून घे. सनी नंतर बांधते. आता कसं ती स्वतःच्या टॉपकडे बघत सनी नाही मान हलवतच दोन्ही बॅग तिच्या हातात देऊन खाली गुडघ्यावर बसून लेस बांधायला लागतो. श्रुती आणि राधा तर शॉकमध्ये, तर पूजा ऑकवर्ड होत. असू द्या, मी बांधते ना. सनी लेस बांधून देत. हे काय, तुला लेस पण व्यवस्थित बांधता येत नाही का? टाय येत नाही, लेस बांधता येत नाही, फक्त भांडायला शिकलेस का? सनी दुसऱ्या शूजची लेस बांधून देत. असू दे, मी करेन, एवढं ऐकवायची गरज नाहीये. पूजा चिडून पाय बाजूला घेते. सनी उभा राहत स्वतःची बॅग घेतो आणि फ्लोअरला निघून जातो. पूजा पण त्याच्या पाठोपाठ निघून जाते. श्रुती राधाला. आपण जे बघितलं ते खरं होतं का गं? हो, सरांनी तिची बॅग घेतली होती. नंतर तिची शूज लेस पण बांधून दिले. राधा. हे फ्रेंड्सपेक्षा खूप जास्त पुढे वाटतात ना? श्रुती. हां, पण आजकाल फ्रेंड्समध्ये पण चालतं ना गं. आणि असंही तिचं लग्न झालंय, म्हणजे सरांची गर्लफ्रेंड तर नसणार. आणि जर सरांबरोबर लग्न झालं असतं तर एवढ्या कमी पोझिशनला जॉब केला नसता आणि कोणीच तिच्याबद्दल वाईट पण बोललं नाही. बघ राधा, होप सो. फक्त फ्रेंड्स असावे. श्रुती. पण तू सरांबद्दल एवढा विचार नको करूस. सर तुझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि तुला माहीत पण नाही त्यांना कोण आवडतं का किंवा गर्लफ्रेंड, लग्न. राधा. बघू, जाऊ दे चल. श्रुती. सगळे आल्यानंतर रमण सर सगळ्यांना कामं सांगतात आणि हो, हे काम आज झालंच पाहिजे. उद्या सकाळी सगळ्यांना एम्प्लॉईचे डिटेल्स भेटतील. संध्याकाळी ते दुसऱ्या टीमला पाठवायचे आहेत. सगळे आपल्याला कामाला जातात. पूजा नुकतीच वॉशरूममधून बाहेर येते. हाय पूजा. सुमित. पूजा थोडी ऑकवर्ड होत. हाय. अजून विसरली नाहीस का? सुमित. तू नॉर्मल फ्रेंड्सप्रमाणे बोलत असेल तर सगळं विसरेन. पूजा थंडपणे. सुमित शांत होतो. पूजा तिकडून निघून जाते. सुमित मनातच. का माझं प्रेम कळत नाही हिला? मी कधी वाईट वागलो का? मला फक्त तिचा सहवास आवडतो म्हणून पुढे मागे राहिले तर इग्नोर करते. माझ्याकडे पण पैसे असते तर ही कधीच माझ्याजवळ आली असती. पण सरांना एवढा पैसा शॉर्टकटनेच मिळेल. फोन काढून. एम्प्लॉई डिटेल्स आलेत. किंमत मी ठरवणार. सुमित. ओके. भेटलं तर येणारे नवीन प्रोजेक्ट्स डिटेल घे. डबल किंमत देईन समोरून. 2 दिवस द्या. सुमित फोन ठेवून देतो. आता सनी रस्त्यावर येईल आणि माझ्याकडे भरपूर पैसा येईल. मग बघतो तू माझ्याकडे कशी येत नाहीस. तू फक्त माझी होशील. सुमित गूढ हसत. तेवढ्यात अनुज. सुमित, चल ना काम कर. लवकर केले तर हाफ डे मध्ये काम होईल. मग आपल्याला जायला भेटेल. सुमित मनातच. म्हणजे हाफ डे नंतर मला इन्फॉर्मेशन भेटू शकते. सगळे हाफ डेपर्यंत कामं करत असतात. सगळे काम झालं निघून जातात. पण सुमितला सर्व्हर रूममध्ये जाऊन पण इन्फॉर्मेशन भेटतच नाही. सोमवारी सकाळीच पूजा ऑफिसमध्ये आल्यावर ऐश्वर्या आणि सोनालीला भेटते. मला एकाची इन्फॉर्मेशन पाहिजे. पूजा.
बरं 2 दिवस दे सोनाली. ऐश्वर्या बरं. पण ऐक, कॉल रेकॉर्डिंग सहित पाहिजे. कोणाला भेटतो, कोणाला बोलतो ते सगळं. पूजा बरं मॅडम, काढू इन्फॉर्मेशन. रिलॅक्स होत दोघी. विहान त्यांना जॉईन होतो. मग कोणाची इन्फॉर्मेशन काढायचं चाललंय? तसं ऐश्वर्या सोनाली काही नाही असंच. वहिनी तू सांग. विहान तिच्याकडे बघत. ते आपल्याकडे चोरी झाली ना, त्याबद्दल चालू होतं. पूजा ओ, मग माझी काही हेल्प? विहान हो लागणार आहे. मी येणारच होते तुमच्याकडे, पण 2 दिवसांनी लागेल मदत. तेव्हा सांगेन. प्लॅन पुढे काय करायचं आहे? पूजा ओके. विहान थोडा वेळ बोलून निघतात. मॅम आम्ही डान्स प्रॅक्टिसला जाऊन येतो. श्रुती ओके जाऊ नये, पण काम लक्षात आहे ना? पूजा हो मॅम. श्रुती बोलून निघते. पुढे येतात श्रुती. तुला नाही वाटत तू त्या पूजाचं खूप ऐकतेस? राधा हे बघ, ती चुकीची नाही आहे हे माहिती आहे, म्हणून मी मदत करते. आणि राहिला प्रश्न त्यांचा, तर ती एक माणूस म्हणून खूप चांगली आहे. कोणाच्या आधेमध्ये नसते. ती तिच्यापुरतं असते. बघितलं नाही का त्यांचा फ्रेंड सर्कल किती छान आहे? श्रुती आणि तुला ती सरांजवळ असते ते पण पटत नाही, लक्षात आहे ना? राधा हो, पण ते आधीपासून फ्रेंड्स आहेत आणि मी आत्ता आली आहे, सो मला रिॲलिटी ॲक्सेप्ट करावीच लागेल. श्रुती ओके, मग तू कधी प्रपोज करणार? राधा तिला हसवायला. श्रुती लाजतच. तसं काही ठरवलं नाही आहे, पण ते माझ्याकडे बघत पण नाही ना, असं कसं जाऊन बोलणार? पण मला तर वाटतंय तुझ्या मनात काय वाटतं ते तरी सांगितलं पाहिजे. परत आपली 15 दिवसात इंटर्नशिप संपेल. परत तुला असं नको वाटायला. बोलायला पाहिजे होतं. राधा बघू. चल डान्स प्रॅक्टिस करू. श्रुती सनी पूजाला फोन लावून, बच्चा तू घरी जाशील? मला थोडा उशीर होईल. एकदम प्रेमाने. ओ हो, एवढी लाडीगोडी कशासाठी? कुठे चाललाय? पूजा अगं ते आर्किटेक्टला भेटायचं आहे, मग गौरी पण येणार आहे, सो उगाच परत तू चिडचिड करशील म्हणून. सनी हळूच जाऊन या. मी नाही चिडचिड करत. ती खोटं वागते ते मला पटत नाही, म्हणून मी बोलते. आणि हो, जेवायला घरीच या, मी जेवण बनवेन. पूजा ओके. आणि काम कुठेपर्यंत आलं आहे? सनी ट्रॅप टाकलाय, पण रेड हँड पकडू प्रूफ पण भेटेल. विहान भाऊजींना सांगितलंय. पूजा बरं. चल मी आज लवकर बाहेर जाईन, मला हॉटेलला व्हिजिट पण करायचं आहे. सनी बरं, मी जाईन माझ्या वेळेनुसार. पूजा ओके. सनी निघून जातो. पूजा तिचं काम संपल्यावर निघते. सोनाली ऐश्वर्यासोबत पार्टीबद्दल बोलतच खाली थांबली होती. चला मग उद्या शॉपिंगला जाऊ. सोनाली नको गं, तुम्ही जाऊन या. मला पिरियड्समध्ये फिरायचा कंटाळा येतो. पूजा आणि माझ्याकडे तर नवीनच रेड ड्रेस आहे, सो मी पण काही घेणार नाही. तू कोणाला तरी सोबत घेऊन जा. ऐश्वर्या एक नंबर नालायक आहात. स्वतःचं काम असलं की मला ओढत घेऊन जाल, माझं असलं की दुसरं कोणाला तरी घेऊन जा. ते काही नाही, तुम्ही माझ्यासोबत यायचं. सोनाली तावातावाने बोलत होती. बरं येतो, डोकं नको खाऊस. ऑफिस झालं की निघू इकडूनच. ऐश्वर्या पूजा तू पण यायचं आहे, नाहीतर बघ लक्षात ठेव. सोनाली येते बे. पूजा तिघी एकमेकींना बाय करून निघतात. पूजा मम्मीसोबत बोलतच गाडीत बसत असते की श्रुती आणि राधा दिसतात. स्कूटी चालू करत असतात. चालूच होत नसते. पूजा फोन ठेवून काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? मॅम ते गाडी चालू होत नाही. राधा ओ मग राहू दे, गाडी इथेच माझ्यासोबत. चला. पूजा नको मॅम, आम्ही कॅब करू. श्रुती अगं उशीर झालाय, चल. असे आपण घराजवळ राहतो. आज मी सोडते. मेकॅनिकला फोन कर, तो चेक करेल. पूजा ओके मॅम. श्रुती पूजा जास्त आग्रह करते बघून गाडीत येऊन बसतात. ड्रायव्हरला पत्ता सांगतात. मॅम तुम्ही इथे जॉबला कधीपासून आहात? राधा मला आता 7-8 महिने झाले असतील. का गं? पूजा काही नाही असंच. आता आपण नेक्स्ट इयर ग्रॅज्युएशन होणार, मग विचार करत होतो जॉब करायचा. राधा हे खरं आहे बघ, मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. आपल्या शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे. पूजा बोलतच असते की फोनला रिंग होते. पूजा फोन उचलत बोला ना आई. हो हो येते, रस्त्यातच आहे. पूजा फोन ठेवते. दादा गाडी मोठ्या घराकडे घ्या, मला अगोदर तिकडे सोडा, नंतर यांना त्यांच्या पत्त्यावर. पूजा ड्रायव्हरला. अजून इकडचे तिकडे बोलतात. मॅम एक विचारू? राधा हळूच हो विचार ना. पूजा तुमचं एवढं सगळं चांगलं आहे, म्हणजे तुमच्याकडे सगळंच तर आहे, तरीही जॉब? राधा अडखळतच. पूजा हलका हसत. हे सगळं माझ्या सासरच्या लोकांचं आहे, त्यांनी हे सगळं कष्टाने कमवलं आहे, यात माझं काहीच नाही. माझं फक्त हा जॉब आहे. लग्नाआधीपासूनच ते लग्नानंतर
तेवढ्यात गाडी थांबते. पूजा घराकडे बघत, चला घरी. श्रुती आणि राधा तर घराकडे बघतच असतात. नंतर भानावर येत, पण मॅम तुम्ही तर तिकडे लोटस. श्रुती, अगं ते फक्त आम्ही काही दिवसांसाठी राहतोय. आमची पूर्ण फॅमिली इकडे असते. आम्ही इकडेच राहतो. ते जाऊ दे, चला आता आत. पूजा, नको मॅम, ऑकवर्ड होते. अगं चल ग, नंतर ड्रायव्हर सोडेल तुम्हाला. पूजा, नको मॅम, खरंच नंतर नक्की येतो आम्ही. श्रुती, बरं नेक्स्ट टाईम नक्की ये. पूजा, पूजा आज जाते तर समोर ताई जिजू असतात. ती पण जरा शॉक होते. ताई तू इकडे? जवळ जात, अगं हो, ते खूप दिवस झाले तू आली नाहीस म्हणून आम्हीच आलो. आणि मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन आहे ना, त्यासाठी बोलवायला आले. ताई ओ, अगं पण हळूच इशारा करते. मी नाही येऊ शकत ताई, गप्पा मारत असतात. आई आजी, अगं आता काय गप्पाच मारत बसणार आहेस का? जा जेवणाची तयारी करायला सांग. आज जेवण करूनच जातील. नको नको, कशाला उगाच. अजून आम्हाला यांच्या मित्रांकडे आमंत्रण द्यायचे आहे. ताई, ताई बस, मी चहा फराळ घेऊन येते. पूजा किचनमध्ये येते आणि राधाला बनवायला सांगते. बाहेर येते तर आत्या आणि गौरीसुद्धा आल्या होत्या. पूजाला तर धडकीच भरते. आत्या काही बोलल्या तर आई नजरेने शांत राहा बोलतात. आत्या तर गौरीचे कौतुक करत असतात. तर मधूनच आम्ही तर बाई सनीसाठी गौरीलाच पसंत केलं होतं. ताई जिजू, पूजाला राग येतो. पण तेवढ्यात आई, हो ताई, पण गौरीला फक्त तुम्ही तर बाकी सनीने आणि आम्ही सगळ्यांनी तर पूजाला पसंत केलं होतं. आमच्या आधी सनीने सांगितलं होतं त्याला पूजा आवडते. आणि बघा ना योगायोग, आईंना पण पूजाचं नाव सुचलं. आई, आत्या नाक मुरडतात. ते काही का असेना, आता फक्त दोघे सुखाने संसार करतात आणि आम्हाला काय हवंय? आता फक्त गोड बातमी द्या म्हणजे झालं. आजी, पूजाला असते चहा घेत बोलत असतात. मी आलेच चेंज करून. पूजा वर जाते आणि चेंज करून साडी घालून येते. तर ताई जायच्या तयारीत असते. पूजा बाहेरपर्यंत सोडायला जाते. ताई हळूच, पूजा तुला काही त्रास नाहीये ना गं इथे? नाही गं, असं काय विचारतेस? पूजा जरा घाबरूनच, अगं काही नाही, त्या आत्या जरा कडकच वाटल्या. तू काही उलट वगैरे बोलू नकोस, वाद घालू नकोस. ताई समजावत, हो गं, लहान नाही मी आता. पूजा चिडतच, तू माझ्यासाठी लहानच आहेस. ताई डोक्यावरून हात फिरवत भाऊक होऊन बोलते. पूजाच्या डोळ्यात हलकं पाणी येतं. काळजी घे, मी उद्या येईन, परवा येते. खराब झालीस, काळजी घे. दगदग करू नकोस ताई. हो गं माझी आई. पूजा, ताई निघून जाते. पूजा आत येते. पूजा, आज इकडेच थांबा, आज नॉनव्हेज बनवणार आहे. मोठी आई, वहिनी मग आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ. इरा एक्सायटेड होत, मुलींनी एवढ्या रात्री बाहेर जायची काय गरज नाही. आत्या, मी करण राज आहे ना, त्यांच्यासोबत हवं तर भाई पण येईल. विहान हॉलमध्ये येत, तरीही नाही जायचं. आत्या बोलून निघून जातात. भाई, इरा चेहरा पाडून, डोंट वरी बेबी, मी आहे ना, आपण जाऊ. बहिणी रूममध्ये चहा पाठवशील? विहान, हो पाठवते, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. पूजा किचनमध्ये जाते. आई, भाजी बनवून झालं असेल तर मी भाकऱ्या बनवते. पूजा, थोडा वेळ बस, मग नंतर बनव. तोपर्यंत हे सगळं बनवून घेतो आम्ही. मोठी आई, बरं तुमचं झालं की आवाज द्या, मी येते. पूजा बाहेर येऊन थोडा वेळ सगळ्यांसोबत TV सिरियल बघत बसते आणि नंतर किचनमध्ये जाते. आता घरातले सगळेच TV सिरियल बघत बसलेले असतात. तर पूजा किचनमध्ये भाकरी बनवत असते. सनी येतो तरीही सगळ्यांचं लक्ष टीव्हीत असतं. एवढं काय इम्पॉर्टंट चाललंय? सनी, अरे या सिरियलचा हा एपिसोड चालू आहे म्हणून एवढं बघतात. विहान हळूच, बरं पूजा कुठे? सनी सगळीकडे बघत, वहिनी किचनमध्ये आहे. विहान, सनी बॅग तिथेच ठेवून लगेच किचनमध्ये जातो. तर पूजा पदर खोचून भाकरी बनवत होती. कपाळावर थोडं पीठ लागलं होतं. मन लावून काम करत होती. त्याला खूप क्यूट वाटते. हळूच मागून जाऊन तोंडावर हात ठेवून गालाला चावतो आणि लगेच बाजूला होतो, जसं की काहीच केलं नाही. पूजा चिडतच, परत जर मला चावलात ना तर मी हे फेकून मारेन, हातातला मोठा चमचा दाखवत. अगं हो माझी क्यूट स्वीट बायको, किती चिडतेस? बोलतच जवळ जात मागून मिठी मारतो आणि उघड्या पोटावर हात ठेवतो. तुम्ही किचनमध्ये का आलात? बाहेर सगळे आहेत, बाजूला व्हा ना, कोणीतरी येईल. पूजा कोपऱ्याने मागे ढकलत, अगं कोणी येणार नाही, ते सिरियल बघत बसलेत. सनी हळू तिच्या पोटावर बोट फिरवत होता. अहो नका ना, कोणीतरी येईल प्लीज. पूजा बोलतच असते की गौरी किचनमध्ये येत. अरे सनी, तू इथे? सनी बाजूला होतो आणि तिथेच किचन टॉपला टेकून उभा राहतो. हो आत्ताच आलोय. पाणी घे, त्याला ग्लास दे. गौरी. सनी पाणी पितो आणि ग्लास तिथेच ठेवतो. पूजा, कॉफी कर ना.
फ्रेश वाटेल. सनी, मी करते थांब. गौरी. सनी बोलणार त्याआधीच गौरी नको करूस. आता जेवायची वेळ झाली आहे. नंतर सनीकडे बघत तुम्ही जा. फ्रेश होऊन चेंज करून या. जेवण करायला बाहेर आलेत सगळे. तुमच्यासाठी थांबलेत. पूजा, अगं पण तो कॉफी मागतोय. गौरी जरा चिडून. त्यांना भूक लागली आहे म्हणून डोकं दुखतंय. त्यांना कळत नाही आणि जेवणाच्या टायमाला मी कॉफी घेऊ देत नाही. पूजा पण चिडून बोलते. तू मला जरा जास्तच ओळखतेस असं नाही वाटत? सनी पूजाचे गाल ओढत. पूजा चिडून बाजूला चमचा उचलते तसं सनी, सोडलं बाई तुला, चल मी फ्रेश होतो, बोलून निघून जातो. तर गौरी चिडचिडतच बाहेर जाते. सनी फ्रेश होऊन येतो तर गौरी रूममध्ये आली होती. तू इथे? सनीला जरा वेगळं वाटतं. हां, अरे तर संध्याकाळी भेटलो ना, त्या आर्किटेक्टचा नंबर पाहिजे होता. गौरी, ओ मी मेसेज करतो. सनी जरा ऑकवर्ड होतो. तो शर्टलेस असूनही गौरी तशीच तिथे थांबली होती. गौरी तू खाली जा, मी येतो. सनी, हो. गौरी बाहेर येत मनातच आधीपेक्षा किती छान दिसतोय असं वाटतं. आत्ता जाऊन मिठी मारावी. सनी आवरून खाली येतो. सगळे जेवायला बसतात. आई, किती मिस केलं तुझ्या हातचे फिश. खरंच तू ना एक नंबर आहेस. सनी, हो आई, तुम्ही ना नॉनव्हेज खूप छान बनवतात. पूजा. सगळे मजा मस्ती करत जेवतात. पूजा सगळं आवरून येते. चला वहिनीचं झालं. इरा, मी पण येते. गौरी, ओके चला. सनी. सगळे एकत्र बाहेर जाऊन मस्त आईस्क्रीम खात असतात. वहिनी, दादा असला की बोर होतं ना गं, मस्ती करताच येत नाही. इरा हळूच पूजाला. हो ना, ते स्वतः पण एन्जॉय करत नाही आणि आपल्याला पण करू देत नाहीत. पूजा हळूच. सगळे शांततेत माघारी येतात. बोरिंग लॉंग ड्राईव्ह. करण हळूच. तसं सनी रस्त्यावर बसून मोठ्याने गाणे म्हणत ओरडणे हे एन्जॉयमेंट असते का? का रेस करणे? अजून कोणी त्याची बोलणी ऐकावी म्हणून लगेच गुड नाईट. सगळे एकमेकांना बोलून पटकन निघून जातात. पूजा. सनी रूममध्ये आल्या आल्या सनी तिला हाताला धरून स्वतःजवळ ओढतो आणि किस करायला लागतो. पूजाला 2 मिनटं कळतच नाही. तसंच तिला मागे भिंतीला टेकवतो. त्याचा आवेग बघून पूजा शांत बसते. नंतर त्याला मागे ढकलायचा प्रयत्न करते तर दोन्ही हात पकडले होते. त्यातली एक पांगडी फुटते. सनी लगेच बाजूला होतो आणि तिला मिठीत घेतो आणि शांत होऊ देतो. नंतर तिचा हात बघतो तर मनगटाजवळ थोडं लाल झालं होतं. हात वर घेऊन तिथे ओठ टेकवतो. सॉरी, कधी कधी मी खूप ॲग्रेसिव्ह होतो ना सनी. पूजा स्मितहास्य करते. इट्स ओके. बरं ऐका, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी आलेच फ्रेश होऊन. थोड्या वेळात फ्रेश होऊन येते आणि सनी शेजारी झोपते. सनी तिच्या उघड्या पोटावर डोकं ठेवून झोपतो. आणि तू साडी का चेंज केली नाहीस? नाईट ड्रेस तिकडे आहेत आणि ड्रेस घालायला कंटाळा आलाय म्हणून. बरं, मला तुम्हाला इम्पॉर्टंट सांगायचं आहे. पूजा. बोल ना. सनी, 2 दिवसात काम होईल. प्रूफसहित तुम्हाला देते. पूजा. ओके. आता जॉनला फॅक्टरीच्या कामात गुंतवलेलं आहे, नाहीतर त्याला सांगणार होतो. पण तशी तू स्पायपेक्षा कमी नाही म्हणून तुलाच सांगितलंय. सनी. हो का? बरं, हे काम केलं की मला काय भेटणार? पूजा. सनीच्या केसात हात फिरवत. मी पूर्ण तुझाच आहे. अजून काय पाहिजे? सनी हसत. तसं नाही, मला माझ्या हातात पाहिजे. आत्ता नाही, पण बघू, आठवलं की मागते. पूजा. नंतर ताई अचानक घरी आलेली सगळं सांगत बडबडत होती. पण सनी कधीच झोपून गेला होता. पूजा. त्याला व्यवस्थित झोपवते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विहान, पूजा, ऐश्वर्या, सोनाली एका गाडीत बसून रस्त्याच्या पलीकडे कोणाची तरी वाट बघत होते. तो गेला बाहेर, पण लगेच आला तर विहान. पुढचे 1 तास तर येणार नाही. तोपर्यंत तुमच्याकडे टाईम आहे, पटकन जा. पूजा गाडीत बसून. वहिनी. विहान बारीक तोंड करून. ए यार, हा बोलण्यात सगळा वेळ घालवतोय. सोनाली चिडून गाडीबाहेर निघते तसं की पूजा थांबवत. सोनू, चिडू नकोस. विहान भाऊजी, निघा पटकन, लक्ष ठेवतोय आम्ही. पूजा. पटकन. दोघे हुडीची टोपी घालतात आणि घरच्या मागच्या बाजूला जातात आणि कंपाऊंडजवळ येतात. विहान. हात पुढे कर, मी वर जाते, तुला हात देते, मग ये. सोनाली. दोघे आत उडी मारून जातात आणि खिडकीजवळ येतात. इथे कोणीतरी दिसतंय. विहान. आजी आजोबा आहेत. आजोबांना जास्त दिसत नाही आणि आजींना गुडघेदुखी आहे. तो यांच्याकडे बिझी राहतो. सोनाली इकडे तिकडे बघत. मग आत्ता विहान तिच्या बॅगमधून एक छोटा बॉक्स काढतो आणि आता जवळपास दगड शोधते आणि बाहेर लॉबीमधल्या बल्ब फोडते. हे काय केलं? विहान घाबरून आणि पटकन जाऊन बेल वाजवते. अरे, अंधार केला. आता आजोबा येऊन दार उघडतील तेव्हा मी बोलते डिलिव्हरी गर्ल आहे. तू पटकन बाजूच्या खिडकीतून आत जा, मग मी येते.
सोनाली, बरं. प्लॅन करतात असं दोघे किचनमध्ये येतात आणि हळूच त्या बाजूच्या रूममध्ये जातात. पहिली रूम लॉक होती, म्हणजे त्याचीच आहे समजते आणि त्यांना भेटलेल्या कॅसेटवरून हळूच रूममध्ये जातात. सगळीकडे शोधाशोध करतात, पण हवं तसं काही भेटत नाही. ब्लूटूथवर, पूजे, इथे काहीच नाही आहे सोनाली. हे बघ, तिथेच असणार. दुसरं कुठे जाईल? टेबलखाली, बेडखाली वगैरे बघ. पूजा टेबलखाली एक छोटा ड्रॉवर भेटतो. त्यात 2-3 हार्ड ड्राईव्ह होते. पूजे, इथे हार्ड ड्राईव्ह भेटलेत, पण आपली कोणती आहे कशावरून? सोनाली, तुझ्या मोबाईलला कनेक्ट कर. तुझ्या फोनचा ॲक्सेस माझ्याकडे आहे, मी बघते ते. पूजा लॅपटॉप उघडून पटकन सोनाली कनेक्ट करते. पूजा चेक करते, सोनू दुसरी लाव, ही आपली नाही. सोनाली फोनला कनेक्ट करते, चेक करते तर त्यांच्या कंपनी रिलेटेड डाटा असतो. सोनू हीच आहे, एक्सचेंज कर. तेवढ्यात ऐश्वर्या फोन कट करत, पूजा पटकन बाहेर यायला सांग. तू तिकडून निघालाय. सोनू लवकर बाहेर या. पूजा आहे तसं ठेवून हळूच किचनमधून बाहेर येतात, पण तेवढ्या तो कंपाऊंडमधून आत येतो. तसं विहान तिथे सोनालीला घेऊन बाजूच्या छोट्या भिंतीत लपतो. त्याला डाऊट येतो, कारण असं कधीच होत नव्हतं. लॉबीमध्ये लाईट नव्हती. तो तिथेच इकडे तिकडे बघत असतो. तर विहान आणि सोनाली श्वास रोखून शांत उभे असतात. एवढं जवळ की सोनाली विहानच्या मिठीत असते आणि विहान तिच्या तोंडावर हात ठेवून बाहेरचा अंदाज घेत असतो. तो आत जातो तसं लगेच कंपाऊंडच्या बाहेर उडी मारतात तसं त्यांच्या मागे कुत्रा लागतो. दोघे पळतच लांब जातात. तर ऐश्वर्या गाडी चालू करत त्याच्याजवळ आणतो. बसा पटकन. पूजा दोघांना आत घेते. बापरे वहिनी, हे एक प्रकारे ॲडव्हेंचर झालं. विहान थापा टाकत. तसं त्या तिघी हसायला लागल्या. आमच्यासोबत राहशील तर रोज ॲडव्हेंचर होईल. सोनाली सगळे बोलून आपापल्या घरी गेले. विहान सोनालीला कॉल करतो. हाय, माझ्यासोबत येशील? मला पार्टीसाठी शॉपिंग करायची आहे आणि मला एवढी छान चॉईस नाही आहे. विहान, बरं येते, पण मला शॉपिंग करायची आहे. पण मॉलमधून माझ्यासोबत येणार का? सोनाली, हो नक्कीच. विहान आनंदाने. ठरल्याप्रमाणे दोघे दुसऱ्या दिवशी शॉपिंगला जातात. आधी विहानची शॉपिंग होते, नंतर सोनाली करणार होती. तिथे अचानक सोनालीची नजर जाते. खाली जाते तर विहान, ही तुझी आई आहे ना? आणि समोर पूजाची ताई. हो, माझीच आई वाटते, पण ती तिकडे कशी? आपल्याला एकत्र बघितलं नसेल ना? विहान. तर सोनाली मनातच, पण ह्यांच्या स्वभावानुसार तर ताईसोबत बोलायला जाणार नाही. विहान, पाणी तहान लागली, घेऊन येतोस का? सोनाली, हो आलोच. विहान निघून जातो तसं लगेच सोनाली क्लोज ओपनमध्ये 2-3 फोटो काढते आणि पूजाला फोन करून सांगते. ते भेटले आणि बोलतायत. जरा वेगळं वाटलं म्हणून कळवलं. सोनाली, पूजा विचार करत, हो ग, बरं असू दे. तू मला फोटो पाठव, बघते मी. पूजा फोटो बघते आणि लगेच आईंना फॉरवर्ड करते आणि त्या मॉलमध्ये भेटल्याचं पण सांगते. आई, आत्यांनी ताईला काही सांगितलं नसेल ना? पूजा घाबरत, तुझी ताई काही बोलली तेव्हाच कळेल. पण ते जाऊ दे, तू नकोच काळजी करू, मी आहे ना. आई, तेवढा ताईचा फोन येतो. आई, ताईचा फोन येतोय. पूजा घाबरू नकोस, बोल तिच्याशी. काही वाटलंस तर मला फोन कर, मी आहे. आई, बरं. बोलून पूजा आईचा फोन ठेवून ताईचा फोन उचलते. ताई जरा कडक शब्दातच, पूजा कुठे आहेस? कुठे म्हणजे? अगं ऑफिस संपले, आता घरी जाते. पूजा, कोणत्या घरी? ताई, घरी म्हणजे घरीच ना? पूजा शब्द फिरवू नकोस, मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये. नसेल तर मी येईन. ताई चिडून, अगं चिडू नकोस, मी येते अर्ध्या तासात. पूजा समजावत पूजा आईंना फोन करून सांगते. आई, बहुतेक कळले ताईला, ती चिडली होती. जा तिला भेट, बोल तू, नंतर सनीला पाठवते. दोघे बोला, नाही तर मी बोलू का? आई, नको. आई, आम्ही बोलतो. पूजा, बरं. आई ताईकडे जाते आणि तिला समजावून सांगते. पण तू हे सगळं कोणी सांगितलं? पूजा, कोणी नाही. चल तुझा हेअरकट करते. ताई विषय बदलत, बरं चल अगं, उद्या पार्टी आहे ऑफिसमध्ये, म्हणून तयारी चालू आहे. पूजा, नंतर उशिरा सनी तिला घ्यायला येतो. ताई, एकदा इकडे फ्लॅटवर ये. पण सनी, येऊ आम्ही, पण नंतर असं आमच्यापासून काही लपवू नकोस. ताई. दोघे तिकडून निघतात. पूजा शांत बसली बघून हेअरकट छान दिसतोय. सनी, सनीच्या खांद्यावर डोकं टेकून डोळे मिटून शांत बसते. सनी काहीही न बोलता हातात हात घेऊन शांत बसतो. दोघे घरी जाऊन जेवण करून झोपी जातात. तर प्रेक्षकांनो, आज खूपच मोठा भाग मी टाकलाय. कमेंट करायला विसरू नका, कारण तुमचा एक कमेंट आणि एक लाईक, शेअर, सबस्क्राईब हा माझ्यासाठी खूप बहुमूल्य आहे. तेव्हा
नुसतं तुम्ही स्टोरी ऐकून जात असाल तर प्लीज एक तुमचं सबस्क्राईब मला हवं आहे. कमेंट करून नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला ते. धन्यवाद.